नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत आद्य कृषकः पृथुवैन्यः या पाठाचा भाषाभ्यास. चला तर मग सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. या इथे पूर्ण वाक्येन म्हणजेच पूर्ण वाक्यामध्ये उत्तर अपेक्षित आहे. खूप मुलं एका शब्दात लिहितात, तर एका शब्दामध्ये नाही तर पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. आणि अर्थात मी इथे प्रश्न नाही देणार, फक्त उत्तरं देणार आहे. तर तुम्ही तुमची पुस्तकं जे आहेत त्यामध्ये प्रश्न बघायचे आहेत पुस्तकांमध्ये, आणि उत्तरं मात्र मी इथे फक्त लिहिणार आहे. बघा, चारणाः किमर्थम उत्सुकाः. त्याचं उत्तर आहे चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम उत्सुकाः. त्यानंतर प्रश्न दुसरा, भ्रमणसमये पृथुराजेन किं दृष्टं. भ्रमणसमये पृथुराजेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च ताः प्रजाः पशुवत् जीवन्ति निकृष्टान्नं च खादन्ति, असं त्याचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, वसुंधरायाः उदरे किं वर्तते. तर धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वसुंधरायाः उदर एव वर्तते, हे त्याचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, पृथुवैन्यः कृषिकार्यार्थं जलस्य व्यवस्थापनं कथम अकरोत्. तर त्याचं उत्तर असं आहे बघा, पृथुवैन्यः वृष्टिजलसंचयं कृत्वा कृषिकार्यार्थं जलस्य व्यवस्थापनं अकरोत्. त्यानंतर शेवटचा प्रश्न, स्त्रीरूपं धृत्वा पृथुनृपस्य पुरतः का प्रकटिता अभवत्. भूमिः स्त्रीरूपं धृत्वा पृथुनृपस्य पुरतः प्रकटिता अभवत्. आपला पहिला प्रश्न संपलेला आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात, माध्यम भाषया उत्तरत. यामधला पहिला प्रश्न आहे, भूमाता पृथुवैन्यं किम उपादिशत. तर हा जो पहिला प्रश्न आहे याचं उत्तर मी तुम्हाला सांगते. दुसरा प्रश्न जो आहे तो मात्र तुमचा होमवर्क, त्याचं उत्तर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा. बघा, हा प्रश्न आद्य कृषकः पृथुवैन्यः या पाठातील असून ही कथा ऋग्वेदातून उद्धृत केलेली आहे. अभिषिक्त सम्राट पृथुवैन्याने राज्याची जबाबदारी स्वीकारल्यावर तो राज्याची स्थिती जाणून घेण्यासाठी भ्रमण करण्यासाठी बाहेर पडला. त्यावेळी त्याने प्रजेचं जे चित्र पाहिलं ते अतिशय भयावह होतं. प्रजा अगदी पशुवत जीवन जगताना त्याला दिसली. त्यावेळी या प्रजेसाठी जर सकस अन्न, धान्य, फळे पाहिजे असतील तर ती सगळी पृथ्वीच्या उदरात असल्याने ते मिळवण्यासाठी राजाने प्रयत्न करावा, असा सल्ला राजाला पुरोहिताने दिला. आणि म्हणूनच राजाने आपला धनुष्य सज्ज केला. त्यावेळी भूमी स्त्रीरूप धारण करून राजाच्या समोर आली आणि प्रजेच्या दुःस्थितीचं कारण प्रकट करत म्हणाली, पृथुवैन्याचा पिता जो आहे वेनराज, हा राजा दुःशासक होता. त्याने राजधर्माचं पालन केलं नाही. तेव्हा चोरांनी लुटण्याच्या भीतीने धन, धान्य, फुले, फळे सर्व धरित्रीने स्वतःच्या पोटात सांभाळून ठेवली. त्यावेळी भूमाता राजाला उपदेश देते की तू प्रजाहितदक्ष राजा आहेस. जर तू प्रयत्नपूर्वक कृषिकार्य करशील तर मी प्रसन्न होईन आणि म्हणून धनुष्य टाकून देण्यास सांगते. तर राजाने फावडं, नांगर, कुदळ, कोयता हातात घेऊन प्रजेतील लोकांसोबत शेती करण्याचा सल्ला ती देते. तर अतिशय सार्थ असा उपदेश भूमी राजाला देते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे जालरेखाचित्रम पूरयतं. तर यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे आणि बाकीचे 3 पूर्ण करायचे आहेत. कृषी साधनानी, कोणकोणती कृषी साधनं आहेत. खनित्राणी, त्यानंतर कुद्दालकानी, हलाहा हे दिलेलंच आहे, आणि लवित्राणी. त्यानंतर पुढचं जे आहे ते पृथुराजस्य प्रजाः, कशी होती ती, तर कृशाः. त्यानंतर अशक्ताः, निकृष्टान्नं खादन्ति, पशुवत् जीवन्ति. त्यानंतर पुढचं जालरेखाचित्र आहे भूम्या उदरे निहितानी. काय काय होतं भूमीच्या उदरामध्ये, धनानी, त्यानंतर फलानी, धान्यानी, पुष्पाणी. चौथा प्रश्न बघा, पाठ्यांशं पठित्वा प्रवाही जालं पूरयत. पृथुवैन्यः बीजानाम, काय काय केलं त्यांनी बीजांचं, तर आधी काय केलं, संकलनम, त्यानंतर चयनम, त्यानंतर संस्करणम आणि वपनम अकरोत. त्यानंतर 5वा प्रश्न आहे प्रश्न निर्माणं कुरुत. प्रयाग क्षेत्रे पृथुराजस्य राजधानी आसीत. तर प्रयाग क्षेत्र याला अंडरलाईन आहे, तर त्याचं प्रश्न असा विचारला जाईल, कुत्र. त्यानंतर प्रजाः पशुवत् जीवन्ति, पशुवत् प्रजाः कथं जीवन्ति. धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वसुंधरायाः उदर एव वर्तते. वसुंधरायाः याला अंडरलाईन आहे, म्हणून त्याचं उत्तर येईल कस्याः. पर्जन्यानन्तरं बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः.
तर बीजेभ्यः याखाली अंडरलाईन असल्यामुळे केभ्यः. त्यानंतर प्रश्न 6वा आहे सूचनानुसारं कृतिः कुरुत. पृथुवैन्यस्य निस्पृहतां ज्ञात्वा स्तुतिगायकाः प्रसन्नाः अभवन्. याचं पूर्वकालवाचक आपल्याला काढायचं आहे. जसं उत्तर असं येईल बघा, पृथुवैन्यस्य निस्पृहतां अजानन् स्तुतिगायकाः प्रसन्नाः अभवञ्च. अर्थात इथे या धातूचा लंगलकाराचं रूप आपल्याला वापरावं लागेल. त्यानंतर प्रश्न पुढचा, त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि. त्वं स्थाने भवान् योजयत. भवान प्रयत्नेन कृषिकार्यं करोति. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, त्वं स्थाने भवान योजयत. त्वं धनुः त्यजतु. की भूमातुः स्थाने भूमी शब्दस्य योग्यं रूपं लिखत. तर असं होईल, भूम्याः उपदेशं मनसी निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यम् अकरोत्. त्यानंतर प्रश्न उ जो आहे, लकारम लिखत. तर त्याचा लकार आहे लोट लकार. कुरु हे क्रियापद आहे, त्याचा लकार लोट लकार. त्यानंतर उ जो प्रश्न आहे, रिलिट स्थाने लिंग प्रयोगम कुरुत. तर भविष्यामी आहे, तर इथे येईल अहम प्रसन्ना भवेयम. त्यानंतर पुढचं शेवटचं जे आहे की पूर्वकालवाचक त्वांतव्यम निष्कासयत. त्याचं उत्तर असं येईल बघा, भूमिः स्त्रीरूपम अधारयत तस्य पुरतः प्रकटिता अभवच्च. त्यानंतर पुढील प्रश्न आहे मेलनम कुरुत. कृशाः प्रजाः उर्वरा भूमिः आनंदिताः प्रजाजनाः दुःशासकः वेनः प्रजाहितदक्षः पृथुः. त्यानंतर पुढील प्रश्न आहे समानार्थक शब्दम लिखत. वृक्षः याचा समानार्थी शब्द होईल तरुः पादपः महीरुहः शाखी विटपी. त्यानंतर भूमिहीचं गोत्राकुः पृथ्वी क्ष्मा अवनीः. राजा भूपः भूपतिः नृपः. धनुः चापः. नदीचा समानार्थी शब्द सरिता तरंगिणी शैवलिनी तटिली धुनी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे विरुद्धार्थक शब्दम लिखत. स्तुतिः निंदा, सद्गुणाः दुर्गुणाः, प्रसन्नाः अप्रसन्नाः, अशक्ताः सशक्ताः किंवा शक्ताः. त्यानंतर पुरतः पृष्ठतः, कृशाः तर सशक्ताः. त्यानंतर पुढील प्रश्न आहे कः कं वदति. तिष्ठन्तु चारणाः पृथुवैन्यः चारणान् वदति. तत्प्राप्तुं यतस्व पुरोहितः पृथुराजं वदति. तव पिता दुःशासकः भूमि पृथुराजं वदति. अतः धनुः त्यज भूमिः पृथुराजं वदति. त्यानंतर पुढील प्रश्न संधिविग्रहं कुरुत. त्याची संधी होईल उदरे एव. पुढील संधी होईल पशुवज्जीवन्ति. त्यानंतर अशक्ताः च पुरोहितः अवदत्. त्यानंतर प्रश्न 12वा आहे अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. तर भूमी ही शब्दाऐवजी तिथे पृथ्वी आपण वापरू शकतो. भूपालः राजा भूपः भूपती अशा प्रकारे. चला तर आपला भाषाभ्यास येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.